श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. मी आमच्या बोरिवलीतील वजिऱ्याच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात नेहमीच जात असते. तो मठ माझ्यासाठी परिचयाचा आणि आपलासा आहे. पण अचानक मला अंधेरीला श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी जाण्याचा योग आला. योग म्हणण्यापेक्षा संकेतच म्हणा. या योगाविषयी किंवा संकेताविषयी पुढे मी योग्य वेळी तुम्हाला सांगेनच. त्या योगामुळेच मी आणि माझे मिस्टर अंधेरीला लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी निघालो. बोरिवली वेस्ट या स्टेशनहून आम्ही मेट्रोमध्ये बसलो. मेट्रोचा प्रवास अतिशय शांत, सुटसुटीत आणि आरामदायी वाटत होता. मुंबईकरांना सहसा इतक्या आरामदायी प्रवासाची सवय नसते, त्यामुळे हा मेट्रो प्रवास एकदम मस्त वाटत होता. नेहमीच्या लोकल ट्रेनच्या तुलनेत प्रवास खूपच आरामदायी वाटला आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटात आम्ही अंधेरीच्या ओशिवरा स्टेशनला येऊन पोचलो. आणि मेट्रो स्टेशनपासून अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरच स्वामींचा मठ असल्यामुळे आम्ही चालतच मठाच्या गेटपाशी पोचलो. मठाचं प्रवेशद्वार साधं, स्वच्छ, शांततेची अनुभूती देणारं आहे. फिकट निळा, आकाशी आणि पांढऱ्या रंगात रंगलेलं हे प्रवेशद्वार, त्यावर त्रिकोणी आकाराचं छत. ह्याची रचना साधी पण नीटनेटकी आहे. त्या प्रवेशद्वारातून आत पाहिलं की समोर मोकळा, प्रशस्त असा स्वच्छ परिसर आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच तेथील महिला सेवेकरीने आम्हाला नम्रपणे फोटो काढण्यास मनाई केली. त्यांच्या सूचनेचा आदर करत आम्ही मठात प्रवेश केला. मठात शिरताच समोर श्री स्वामींची मूर्ती अत्यंत तेजस्वी, सोनेरी रंगाची, विलोभनीय आहे. स्वामींच्या चेहऱ्यावर मंद स्मित, डोळे शांत आणि प्रेमळ भावनेने भरलेले आहेत. पारंपरिक वस्त्र मूर्तीला अप्रतिम शोभा देत होते. विठ्ठल देवाप्रमाणेच कानामध्ये माशाचे कुंडले आहेत. मूर्ती पाहताच मन आनंदाने भरून येते. असं वाटतं खरंच स्वामी समोर बसले आहेत आणि जणू ते मला सांगतायत, ये, आलीस? असा भास होत होता. मला गहिवरून आलं. मन आनंदाने मोहरून गेलं. खरोखरच मूर्ती अप्रतिम आणि मनाला भावणारी आहे. मी स्वामी समर्थांना अर्पण करण्यासाठी आणलेली शॉल, प्रसाद पेढे पुजाऱ्यांच्या हातून स्वामींच्या चरणी अर्पण केले. पुजाऱ्यांनी ती शॉल स्वामींच्या चरणांना स्पर्श करून मला परत दिली. तो शालरूपी प्रसाद मी आनंदाने घेतला. गाभाऱ्यातून स्वामींचा फोटो घेण्याची परमिशन होती म्हणून आम्ही खुश झालो. लगेच स्वामींचे फोटो काढले. या क्षणाने खूप भक्तिपूर्ण आणि आनंददायी अनुभूती दिली. 10 मिनिटं श्री स्वामींच्या समोर नामस्मरण करत बसलो. नंतर अत्यंत प्रसन्न, आनंदी मनाने मठाच्या बाहेर परिसरात आलो. तेथे संस्थेचा स्टॉल आहे. तेथून आम्ही सद्गुरू सोयीरा हे पुस्तक विकत घेतले. अजून वाचायचंय, वाचल्यावर त्यातील अनुभव नक्कीच शेअर करीन. अशा सुंदरपणे आम्हाला स्वामींचे दर्शन झाले आणि आम्ही अत्यंत आनंदाने घरी परतलो. श्री स्वामी समर्थ.